आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज। आता मी वयाच्या 13 वर्षापासून शेती करतोय। अजून कापसाला सुद्धा तेच भाव, मी जेव्हा लहान होतो त्या टायमाला 5 आणि 7 हजार रुपये भाव होते। अजून सुद्धा तेच भाव आहे, आजपर्यंत काही भाव वाढलेले नाही। आणि सर्व आणि जे थैली 500-600 ला मिळते 2000-2100 अशी मिळते। खर्च खूप महाग झालेला आहे, त्यामुळे परवडतच नाही। आणि सरकार आमच्या बांधावर आजपर्यंत कोणी झालेलं नाही। मी ज्या टायमाला मी थोडस भाऊ बद्दल पण बोलणार आहे। माझा रोष आहे भाऊवरती, कारण ज्या टायमाला कलेक्टर ऑफिसला भाऊ गेलेले होते, गिरीश भाऊ, त्या टायमाला आम्ही सुद्धा ट्रकीला लटकून गेले होते त्यावेळेस। चला भाऊ आता काहीतरी बदल होईल, पण अजून सुद्धा काही बदल झाला नाही। भाऊ म्हणत होते आपण 7000 घेऊ। अतिवृष्टीने उद्ध्वस्त शेती, शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्रभर। नमस्कार, आपण पाहत आहोत MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज। मी आहे दादाराव वाघ आणि आज आपण पाहणार आहोत अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेली शेती आणि शेतकऱ्यांचा आक्रोश। महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। जामनेर तालुक्यातील शेडगाव येथेही हेच स्थिती पाहायला मिळाली। आज MJ न्यूजने शेडगावमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावरील परिस्थिती प्रत्यक्ष पाहिली आणि ती पाहून कोणाचंही मन हेलावेल अशी आहे। हातातोंडाशी आलेला घास, पिकलेल्या पिकांची स्वप्न आणि त्यावर ओसंडून वाहणारे पावसाचे पाणी, हा सगळा चित्रपट आज शेडगावच्या शेतात दिसून आला। मका, कापूस, सोयाबीन, पपई आणि केळी या सर्व पिकांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांनी कर्ज काढून बी घेतलं, खत टाकली, मेहनत केली, पण आता ती सगळी मेहनत चिखलात मिळाली आहे। एकीकडे निसर्गाचे आसमानी संकट, दुसरीकडे सरकारची निष्क्रियता आणि तिसरीकडे व्यापाऱ्यांची लूट, या तिहेरी संकटात अडकलेला शेतकरी आज पूर्णपणे हवालदिल झालेला आहे। शेडगाव परिसरातील शेतकऱ्यांनी MJ न्यूजला सांगितले की सरकार मदतीची घोषणा करते, पण ती मदत आजपर्यंत आमच्या हाती पोहोचलेली नाही। जामनेर तालुक्यातील मतदारसंघातील मंत्री गिरीश महाजन यांनी आश्वासन दिले, परंतु हे आश्वासन कुठे आहे, मदत कुठे आहे? ही स्थिती फक्त जामनेरपुरती नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर अशीच अवस्था आहे। कोल्हापूर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, बुलढाणा, औरंगाबाद अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। MJ न्यूजच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष पाहिले, अनेक ठिकाणी शेतीत पाणी साचलेले आहे, पिकं कुजली आहेत, जनावरांसाठी चारा नाही आणि अनेक शेतकरी निराश नजरेने आपली शेती बघत आहेत। शेतकऱ्यांनी आता सरकारकडे ठाम मागणी केली आहे, तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी, शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळावा आणि व्यापाऱ्यांच्या लुटमारीवर नियंत्रण आणावे। अनेक शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत सांगितले की जर सरकारने आमचे ऐकले नाही तर आम्हाला अफीम आणि गांजासारख्या पिकांची लागवड करण्याची परवानगी द्यावी। हा आवाज आज फक्त शेडगावचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आहे आणि MJ न्यूज हा आवाज सरकारपर्यंत पोहोचवत राहील, कारण MJ न्यूजचे आमचे ब्रीदवाक्य आहे, निर्भीड निडर जनतेचा आवाज। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज सोबत।
आपण पाहत आहोत MJ न्यूज। आज आपण जामनेर तालुक्यातील शेडगाव तळेगाव या शिवारात आलेलो आहोत। आपल्याला माहितीच आहे, गेल्या काही दिवसापासून पाऊस जरी संपला असला तरी पावसाने महाराष्ट्रभर कहर केलेला आहे। या महाराष्ट्रभर कहर केलेलाचा दुष्परिणाम शेतकऱ्यांवर मोठा होत आहे। अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान शेतकऱ्यांचे होत आहे। असेच एका बांधावर आपण इथं आहोत। आपल्यासोबत शेतकरी, काय नाव आहे आपलं? सोपान बाबूराव पाटील हे आहेत, त्यांची शेती आहे आणि आपण प्रत्यक्षात पाहत असाल की हे केळीचे झाडं आज तोंडाशी आलेला घास हा कुठंतरी हिरावला गेलेला आहे। बघू शकतो आपण सर्व घड खाली पडलेले आहे आणि हे जे नुकसान झालेले हे आता या 4 ते 5 दिवसामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे झालेले आहे। मित्रांनो, एवढंच सांगू इच्छितो की ह्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। हवालदिल तर झालेलाच आहे, परंतु काही गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहे MJ न्यूजपर्यंत की या शेतकऱ्यांच्या मालाला व्यापारी देखील उचलत नाही आहे। व्यापाऱ्यांकडून कमीत कमी मोबदला दिलेला जात आहे। 400 ते 500 200 300वर व्यापारी आलेला आहे। त्यामुळे शेतकरी ज्या आपल्या मेहनतीतून, मुलाबाळांच्या घासातून, मुलाबाळांच्या तोंडातून जे तो घास काढून सण जो शेतात लावला, कारण त्याला अपेक्षा होती की त्यांचे शिक्षण होईल किंवा त्यांनी जे कर्ज केलेले आहे ते कर्ज फेडल्या जाईल, परंतु ह्या अतिवृष्टीमुळे तर ते हिरावलंच, परंतु इथं व्यापारी वर्ग देखील त्यांची कुठेतरी अवहेलना करत आहेत। असेच आपल्यासोबत शेतकरी, त्यांना विचारू, हे जे नुकसान झालेलं आहे साधारण किती नुकसान झालेलं आहे आपलं? माझं 300-400 झाड पडलेलं आहे आता। 300-400 साधारण किती रुपयाचे असते? जर मार्केटचा भाव म्हटला तर आज ही झाडं किती रुपयाची असू शकतात? आता ते मागच्या वर्षी एक अंदाजी सांगा। अंदाजे समजा तरी 2 लाख रुपये, 2 ते 3 लाख रुपये। आपण हा जो बाग लावलेला आहे ह्या कशा तरीकेने कर्ज घेऊ, या आजूबाजून काही उचलून कर्ज घेऊन लावलेला आहे, पीक कर्ज घेतलेलं आहे 2 लाख रुपये बागावरच। बरं, आपली काय मागणी आहे आता? शासनाकडे काय मागणी आहे? शासनाकडे तर हेच मागणी आहे आपली की निदान भाव तरी द्यावा बाबा यांनी। भाव तरी द्यावा। काय भाव? आज व्यापारी तुमच्या इथे आला समजून घ्या, तर काय भाव मागतोय? आमच्याकडे मागतात 300-400 रुपये, 500 पर्यंत मागताय। त्याच्यावरती 400-500 रुपये मागून सुद्धा व्यापारी घ्यायला तयार नाही। मुख्य म्हणजे घ्यायला पाहिजे, म्हणजे व्यापाऱ्यावर काहीतरी निर्बंध लावला पाहिजे, काहीतरी एक हमी भाव ठरवला गेला पाहिजे, असं तुमची मागणी मागच्या वर्षी याच केळीला 3200 ते 3000 रुपये भाव होता आणि आज पण आपण शहरात जर घ्यायला गेलो तर 50 ते 60 रुपये डझन केळी मिळते आणि आमच्या शेतात 100 रुपये क्विंटलने कोणी घेत नाही। तुम्ही पाहू शकता की केळी पिकलेली आहे, शेतात पिकून गेलेला आहे, खर्च पण निघत नाही आमचा पूर्ण। आजपर्यंत आपल्या बांधावर तहसीलदार, तलाठी आणि यापैकी कोणीच आले नाही। तहसीलदार आले नाही, तलाठी आले नाही, कृषी अधिकारी कोणीच आले नाही, तलाठी, पोलीस पाटील, सरपंच यांचं तर नामोनिशान पण नाही, गावात दिसता पण नाही येते। त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बेकारीची झालेली आहे। आत्महत्या करण्याची पाळी आलेली शेतकऱ्यांवर नाही। खरंच कुठंतरी प्रशासनाने ह्या गोष्टीचा विचार करायला हवा। जामनेर तहसीलदार यांनी तलाठी, स्थानिक कोतवाल या कृषी अधिकारी यांना आदेश द्यायला हवा की प्रत्यक्षात ह्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन यांची कमीत कमी पाहणी तर करा। त्यांच्या मनाला समजूत तर मिळेल की बा आपल्या बांधावर अधिकारी वर्ग आलेला होता आणि आपली जे नुकसान झालेलं आहे, काय नुकसान झालेलं आहे याची कमीत कमी त्यांनी शहानिशा करायला हवी आणि त्यांचे जे नुकसान आहे कमीत कमी प्रशासनापर्यंत, या सरकारपर्यंत त्यांना हमी भाव देण्याचा प्रयत्न करावा। व्यापारी वर्गाला एक कुठंतरी त्यांना एका शासनाच्या नियमात आणावं आणि हमी भाव मिळावा अशी मागणी देखील इथं शेतकऱ्यांनी केलेली आहे। पुढील बांधावर आपण थोड्या वेळात जाणारच आहे, मी तुम्हाला पुढील बांधावर घेऊन जातो।
स्वप्नील पाटील शेतकरी शेडगावमधीलच आहे. त्यांना विचारू आपण त्यांचं काय काय नुकसान झालेलं आहे आणि त्यांनी या नुकसानीचे त्यांच्यावर काय झळ पोहोचलेली आहे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल जे नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळे? हे अवकाळी पावसामुळे आमचं खूप सर्व पिकांचं नुकसान झालं आहे. मका, कपाशी, तूर, सोयाबीन, केळी पिकाचं नुकसान झालं आहे. मोसंबी पिकाचं नुकसान झालं आहे. पूर्ण म्हणजे पूर्ण पिकाचं पूर्ण शेतकरी हवालदिल होऊन गेला आहे अवकाळी पावसामुळे. आणि त्यात या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आम्हाला शेतकऱ्यांना कोणतीच मदत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याची दिवाळी पण एकदम खूप बेकारीची गेलेली आहे. त्यांना दिवाळीत काहीच करता आलं नाही. त्यांच्या मुलं बाळांनी जे स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण स्वप्न त्यांचं पाण्यात गेलेलं आहे. पूर्ण दिवाळी ही त्या शेतकऱ्याची पाण्यातच गेलेली आहे असं बोलायला काही हरकत नाही. जो आम्ही या केळीवर खर्च केला होता, आज जे आपण केळी पाहताय या केळीवर जो खर्च केला होता, एकरी 1 लाख रुपये आम्हाला खर्च आलेला आहे. त्यात आम्हाला 10-20 हजार रुपये सुद्धा होत नाही आहे एकरभर केळीची. तसे आम्ही 3,000-4,000ची केळी लावलेली, 3-4 लाख रुपये खर्च करून आम्हाला 1 लाख रुपये पण अजून झालेले नाहीत. व्यापारी बघायला येत नाहीत. व्यापारी जर आला तर तो 200 आणि 300 रुपये क्विंटल केळी मागतोय. तर शेतकऱ्यांनी करावं काय? शेतकऱ्याला जे पैसे मंजूर झालेले आहेत सरकारने ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता नाही येत. आणि पोहोचले तरी ते 2,000-3,000 रुपये पोहोचत आहेत. त्यात शेतकऱ्याचं काय होईल? 3-4 लाख रुपये तो ऑलरेडी कर्ज घेऊन पूर्ण कर्जबाजारी होऊन गेला आहे. 2-3 हजारांनी त्याचं काय होईल? देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आजपर्यंत शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालेला नाहीये अशी देखील तक्रार इथं शेतकऱ्यांनी केलेली आहे. दुसरा विषय, जे विमे काढले जातात त्या विम्यासाठी शेतकऱ्यांना पीक लावत्यावेळी लाईनीत लावावं लागतं. ते लाईनी कमीत कमी अशी असते की कमीत कमी 2 ते 3 दिवस त्यांना या विम्यासाठी कृषी खातं असो किंवा एखादी आपले सरकार पोर्टल असो त्या ठिकाणी त्या एजंटांकडे उभं राहायला 3 ते 4 दिवस लाईन लावावी लागते. परंतु ते लाईन लावून देखील त्या ठिकाणी तर उपाशी मरतोच तो, परंतु जेव्हा काही नुकसान होतं त्यावेळेस देखील शेतकरी ह्या अतिवृष्टीमुळे किंवा सरकारच्या गलत धोरणामुळे इथं देखील त्याचं पोट खालीच असतं. या व्यतिरिक्त आपल्यासोबत दुसरे शेतकरी आहेत आणि आमच्यासोबत आमच्या शेतामध्ये जे तलाठी, ग्रामसेवक वगैरे जे यायला पाहिजेत, तहसीलदार यायला पाहिजेत पाणीसाठी, ते पण यायला आज तयार नाही आहेत. त्यामुळे शेतकऱ्याची एकदम खूप व्यवस्था वाईट झालेली आहे आणि शेतकऱ्यावर आज गळफास घेण्याची वेळ आलेली आहे. आपल्यासोबत काय सांगाल दादा? नमस्कार. खूप हवालदिलाची परिस्थिती शेतकऱ्यांवर खूप बिकट काळ आलेला आहे आता. कारण आपण पाहू शकतो एवढं मोठं नुकसान जे तुम्ही सर्वसामान्य शासन म्हणून तुम्ही फक्त जर शेतकरी म्हणून किंवा साधा तुच्छ शेतकरी म्हणून या शेतकऱ्याकडे बघू नका. कारण आवाज जरी कमजोर असला ना तरी साथ खूप मोठी आहे आणि झड खूप मोठी आहे. तुम्ही ती पचवू शकत नाही. एवढ्या उघड्या आसमानामध्ये आम्ही आमचं आयुष्य राबराब करून एवढं उघड्या आसमानावर सगळं ओपन ठेवलंय. यात कुणाच्याही मध्ये दम असेल एवढा तर त्यांनी एवढा उघडा संसार करून दाखवावा. कुठल्याच गोष्टीची आम्ही नाही. बियाणं योग्य मिळेल, भाव योग्य मिळेल, लागवड योग्य होईल, मजूर मिळतील, तुमचा माल योग्यरित्या घरात येईल. घरात आल्यानंतर बी आडत्या, दलाल, व्यापारी वर्ग लुटायलाच बसलेले कावड्यासारखे. म्हणजे तुमच्या प्रेताचे फक्त डचकेच मालायला बसलेले सगळे. तुम्हाला म्हणजे शेतकऱ्यांची खरी अवस्था बोलून होणारच नाही साहेब. म्हणजे शेतकऱ्यांना टोचण्यासाठी गिदाड बसलेले, सगळे शेतकऱ्यांना टोचण्यासाठी सर्व गिदाडच बसलेले. यांना फक्त हे मांस बक्षी आहे. यांना फक्त शेतकऱ्यांना तोडून खायचंय प्रत्येकालाच. मजुरांपासून तुम्ही पकडापार व्यापारी वर्ग, आडत्या, दलाल, कोणी तुमच्या मालाला त्यांची प्रत्येकाची एक वेतन श्रेणी ठरलेली आहे. त्यांचा एक प्रत्येकाचा एक कट ठरलेला आहे. व्यापारी पण इथे येईल ना, त्याची वाहतुकीचा खर्च आपल्याला द्यायचा आहे, त्याच्या मजुरीचा खर्च आपल्याला द्यायचा आहे, त्याला क्विंटल मागे आडत कापून आपल्यालाच द्यायची आहे. म्हणजे एवढं सगळं शेतकऱ्याला देऊन शेतकऱ्याला उरणार काय हे सुद्धा शेतकऱ्याला माहिती नाहीये. इतकी वाईट अवस्था आहे आजकाल शेतकऱ्यांची झालेली आहे. 200 रुपये क्विंटलचा माल 200 रुपये. आणि जे मजूर वर्ग काम करतो या इथून आज बांधावरती घड काढण्याकरता 10 रुपये मजूर घेतात. बांधाच्या व्यतिरिक्त जर द्यायचं म्हटलं तर 30 रुपये झाड घेतात. आज 300 रुपये देऊन तरी त्या झाडाची मजुरी काय होईल, मालाची मजुरी काय होईल आणि मजुरी किती हातात काय मिळणार आहे. मग शेतकरी आणखी त्याला काय घरून टाकायला देणार आहे की काय? ते मजुरी आणि त्यांचं येण्या जाण्याचं ते देखील माल उचलला जातो तिच्यामधून काढले जातो. शेतकऱ्याकडूनच घेतला जातोय आणि शेतकऱ्यालाच मारलं जातंय. शेतकऱ्याला मारलं जाते. कोणीच मारायला प्रत्येकाचा एक कट तयार असतो. तयार नाही, फक्त शेतकऱ्याच्या मालाची कुठलीच हमी नाही. आणि शासन फक्त एक कागदोपत्री ठरवतोय की तुमचा माल या हमी भावाने मान्य केलेला आहे.
हमी भावाने माल विकला गेला का नाही विकला गेला हे देखील प्रशासनाची जबाबदारी आहे. आणि प्रशासन या बाबतीत सज्ज नाही असंच माझा आरोप आहे प्रशासनावर. सर आता पावसामुळे मका काढणीला आल्या आहेत, मकाच्या जो पुंज आम्ही घातलेला आहे मका तोडून त्या पुंजावरती अक्षरशः कोंब उगून आलेले आहेत, कापसाच्या बोंडावरती कोंब आलेले आहेत. त्याचं नुकसान भरपाई कोणी द्यावी? आणि काही होणार नाही. तुटपुंजा मदतीने शेतकरी सुधारणार नाही. तुटपुंजी मदत तुम्ही फक्त शेतकऱ्याच्या तोंडाला फक्त तुम्ही हमी भाव करून द्यावा अशी मागणी तुमची. जर हमी भाव दिला तर मला कोणाच्या पैशाची अपेक्षा नाही, याची अपेक्षा नाही. कोणाच्याच 1 रुपया कोणी 1 रुपया दिला पाहिजे हे अपेक्षा आम्हाला नाही. फक्त आमच्या पिकाला हमी भाव द्या एवढीच आमची अपेक्षा आहे. काय सांगाल? एवढा असून सुद्धा व्यापार वर्गी शेतात येण्यासाठी सुद्धा तयार नाही आहे. एवढा माल आज इथे तयार झालेला आहे तरी व्यापार वर्ग इथे येण्यासाठी सुद्धा तयार नाही. हे चुकीची बाब आहे. फक्त म्हणण्यासाठी कृषी प्रधान देश आहे आणि त्याच कृषी प्रधान मध्ये शेतकरी हा राजा असतो आणि त्या राजाला अक्षरशः व्यापारी वर्गाच्या पाया पडावे लागत असतील तरी खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. ही तुम्ही बघू शकता या केळीचा भाव. आज ही केळी काही झालं तर मी शहरात सुद्धा शिकतोय आज, तर ही केळी ना 60 रुपये ते 70 रुपये डझन घेतात. तरी मेंटॅलिटी शहरातल्या लोकांची मेंटॅलिटी अशी झालेली आहे. ते काय म्हणतात न्यूज चॅनलवर बातमी आल्यानंतर की बुवा हे शेतकरी यांना कितीही दिलं तरी हे, पण त्यांना हे नाही समजत की शेतकऱ्याचा भाव नाही. शेतकऱ्यासाठी तर 300 आणि 400 रुपये सुद्धा भाव मिळत नाहीये. त्या पद्धतीने हे बघा आता हे जे एक्सपोर्टचा माल आहे, आता आपण या डीमार्ट मध्ये जाऊन बघू शकतो जळगावला किंवा आपण मुंबई या शहरात बघू शकतो, तर याची दयनीय परिस्थिती आहे. ह्याच माल सरळ 60 ते 70 रुपये डझनने आपण घेतोय शहरात. तर मग व्यापार वर्ग नेमकं करतं काय? आपण त्यांची माहिती घेतली माणसांकडून, मजुरांकडून, तर ते सांगता की हा माल इराकला जातोय, हा माल इराणला जातोय. 2 आणि 2.5 हजार रुपये, मग 2 आणि 2.5 हजार रुपये इराक आणि इराणला जात असतील क्विंटल मागे, तर मग शेतकऱ्याच्या हातात 500 रुपये. मग हा 2.5 ते 2 हजाराचा गॅप आहे, हा कशामुळे काय करतोय? मग याचं सरकार घेणार आहे का याची जिम्मेदारी? की सरकार मांडणी करणार आहेत का की 500 रुपये आमचे ट्रान्सपोर्टला जात आहेत, सरकारचा टॅक्स जातोय? हे शेतकऱ्याला कधी समजेल की शेतकऱ्याला 500च भाव द्या, पण शेतकऱ्याला समजावून सांगा की ही परिस्थिती आहे. कारण हाच माल 60 आणि 70 रुपये डझनने विकला जात असेल तर मग शेतकऱ्याने करावं काय? आणि ह्याच पिकाचं नाही झालेलं आहे. हे कापसाचंही सरळ तसंच झालेलं आहे, हे मक्काचंही तसंच झालेलं आहे, सोयाबीनचंही तसंच झालेलं आहे. स्वतः मी अक्षरशः, आणि योजना ज्या आहेत ना, योजनात एवढ्या अटी आणि शर्ती असतात. आता PM किसान आणि CM किसानच्या योजना येतात, दरवर्षी 12,000 रुपये येतात, ते 1,500 रुपयाने. तुम्हाला 12,000चा हिशोब सांगतो. शेतकऱ्याने 1 लाख रुपये कधी घेतले तर 2 रुपये टक्क्याने ते पैसे चालत असतात आणि त्याचं व्याज सुद्धा 24,000 होतं. याच्यावर कोणी बोलणार नाही. व्याजाला 12,000 पुरता नाही हो. मग हे 12,000चं काय करणार आहे? तिथे सुद्धा 24,000 शेतकऱ्याला भरावे लागतायत. मग ह्या PM किसान, CM किसान हे देऊच नका. फक्त शेतकऱ्याला एक फिक्स भाव सांगावा आणि शेतकऱ्याची परिस्थिती हे ग्राउंड लेवलवर येऊन बघावी. मंत्री जे असतात, एखाद्या ठिकाणी पाऊस पडला, अवकाळी पाऊस पडला, तर CM सांगतो की मंत्री जात आहेत, हे जात आहेत. मी तुम्हाला आव्हान देतो, मंत्री फक्त आणि फक्त त्यांचे गाव बघून जातात आणि मतदारसंघ बघून जातात. तुम्ही ज्या जळगावमध्ये एक झालेलं आहे ना अतिवृष्टी, कोल्हापूर साताऱ्याकडचे मंत्री पाठवा आणि त्यांना सांगा की एकही तालुक्यातला व्यापार वर्ग घ्यायचा नाही, कार्यकर्ते घ्यायचे नाही, स्वतः शेताच्या बांधापर्यंत पोहोचायचं. एसीतला मंत्री शेतकऱ्याची अवस्था कधीच जाणू शकत नाही. एसीत काय समजेल त्याला? आणि आताच बच्चू कडूंनी भाऊंनी आंदोलन केलं, त्यात सुद्धा त्यांनी समिती स्थापन केली. त्या समितीला काय समजणार आहे? त्यात शेतकऱ्याचा समावेश करा ना, शेतकऱ्याचा समावेश करा. 5 वर्षापूर्वी झालेल्या एखाद्या वर्गाने, आता ह्याच दादा आहे माझा, ह्या दादाने मेहनत करून 2 एकर शेती घेतली. ह्या का खूप पैशावाला आहेत का? याला कोणत्याच योजना होतात नाही, कारण नवीन शेत त्याने घेतलेलं आहे. मग एवढ्या अटी आणि शर्ती असतील आणि हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. आणि ह्याच गोष्टीमुळे शेतकऱ्यांचा खूप नाचोडा होतोय. आणि ह्याच पिकाचं नाही सांगत आहे मी, केळीचंच नाही सांगत आहे. केळीची दुरावस्था तर पाहतोय आपण. कापूस आज रोजी 7,000 रुपये क्विंटल सांगतायत, पण 7,000 क्विंटल कोणासाठी नाही? माझा 7,000 घेतला, याचा 6,000 घेतील, यांचा 5,000 घेतील, यांचा 4,000. एवडी तफावत व्यापार वर्ग का करतोय? डेलीचा डिक्लेअर, सगळ्या गोष्टी डेली डिक्लेअर होऊ शकतात, तर मग सरकार का डिक्लेअर नाही करू शकत की आजचा भाव 29 तारीख, 1 तारीख आजचा भाव केळीचा 800 रुपये, हे सरकारने डेली डिक्लेअर केलं पाहिजे. शेतकऱ्यांकडे कृषी प्रधान म्हटल्यावर तुम्ही जाणू शकतात की एवढे बोनस तयार होतात, म्हणजे त्यांना माती नाही, निसर्गाकडे त्यांना बघायचंही नाही. तरी तुम्हाला सांगतो, जे अधिकारी आहेत त्यांना दिवाळी बोनस असतं, कोविड भत्ता असतो, कोविड भत्ता सुद्धा भरपूर मोठा असतो.
एवढे सगळे त्यांना भेटतंय, मग या शेतकऱ्याला निसर्गाकडे पाहावं लागतंय, त्यात या सरकारकडे सुद्धा पाहावं लागतंय. निसर्गावरचं तर ओझं शेतकरी सहनच करतोय, पण शेतकऱ्याचं सुद्धा शेतकऱ्यांवर व्यापार वर्गाकडे ओझं, म्हणजे एवढा त्रास देऊन हा शेतकऱ्याला कृषीप्रधान देश म्हणण्यासारखं शेतकरी राहिलेला नाही. तर आपण बघितलं इथं एक शेतकऱ्याचा मुलगा होता, त्यांनी फार शासनाविषयी आणि सरकारविषयी फार संताप व्यक्त केलेला आहे. या संतापात त्यांनी शासनाला एक काहीतरी हमीभावासाठी ध्येय धोरण राबवा आणि व्यापारी वर्ग यांना एका आधिपत्याखाली घ्या. दुसरा विषय, ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे, ज्या शेतात नुकसान झालेलं आहे, त्या ठिकाणी प्रत्यक्षात स्थानिक कार्यकर्ते किंवा स्थानिक आमदार किंवा मंत्री पाठवू नका. त्या जिल्हा सोडून जे मंत्री असतील ते मंत्री त्या अतिवृष्टीच्या ठिकाणी पाठवून प्रत्यक्षात डायरेक्ट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी करा. त्याच वेळेस तुम्हाला समजेल, असा इशारा इथं एका शेतकऱ्याच्या मुलाने इथे दिलेला आहे. डोस झालेली होती, त्यामुळे प्रदीप पाटील यांनी अक्षरशः संताप व्यक्त करत अक्षरशः उपटून सण ती डायरेक्ट बाहेर काढलेली आहे. आपण पाहू शकतो याला कापूस लागलेलाच आहे, परंतु कापूस हा काही कामाचा नाही आहे. त्यामुळे प्रदीप पाटील यांनी डायरेक्ट नुसतं नाबूद करून टाकले, कारण ती काही कामाचीच राहिलेली नाही. आपण त्यांना विचारू, आपल्या किती लागवड केलेली होती? 3 एकर होती. साधारण किती खर्च आला असेल याला? म्हणजे या अगोदर तुम्ही याचा वेचना घेतला होता काय? पहिला याचा आला, दुसरा याचा डायरेक्ट पावसानं खराब झाला. पावसानंच खराब झाला. साधारण आपण किती वेचले घेतले? 2 वेचण्या चांगल्या होत्या, तिसऱ्याला पहिला साधारण एक नॉर्मल हे भेटला, त्याच्यामध्ये साधारण तुम्हाला किती पैसे? 7-8 क्विंटल आला पहिला वेचा, नंतर तो पावसानंच गेला. दुसऱ्या वेचा परतीचा पाऊस आल्यामुळे सर्व खराब झाला. फक्त पहिला वेचा त्यांना मिळाला, तो बी नॉर्मल असतो, जे आपण दसऱ्याच्या अगोदर काढला जातो. 2 ते 3 क्विंटल. हा, त्यानंतर त्यांना अतिवृष्टी सुरूच झाली, पोळ्यानंतर अतिवृष्टी सुरूच झाली, त्यामुळे त्यांच्या हातामध्ये कोणताही माल आलेला नाही आहे. बघू शकतो कापसामध्ये किडे पडलेले आहे, आलेले. आता सारखी फुगण्याची तयारी दे. काय सांगाल तुम्ही सरकारला आणि सरकारला? असंच आहे की आता मी वयाच्या 13व्या वर्षापासून शेती करतोय, अजून कापसाला सुद्धा तेच भाव. मी जेव्हा लहान होतो त्या टायमाला 5 आणि 7 हजार रुपये भाव होते, अजून सुद्धा तेच भाव आहे. आजपर्यंत काही भाव वाढलेले नाही. सर्व आणि जे थैली 500-600 मिळते 2000-2100 मिळते. खर्च खूप महाग झाला आहे, त्यामुळे परवडतच नाही. आणि सरकार आमच्या बांधावर आजपर्यंत कोणी झालेलं नाही. मी ज्या टायमाला भाऊ बद्दल पण बोलणार आहे. माझा रोष आहे भाऊवरती, कारण ज्या टायमाला कलेक्टर ऑफिसला भाऊ गेलेले होते, गिरीश भाऊ, त्या टायमाला आम्ही सुद्धा ट्रकीला लटकून गेले होते त्यावेळेस. चला भाऊ आता काहीतरी बदल होईल, पण अजून सुद्धा काही बदल झाला. आणि भाऊ म्हणत होते आपण 7,000 घेऊ. तुमचं मैदानामध्ये 35 वर्षापूर्वी जे शेतकऱ्यांचे जांभळे तालुक्यात हाल होते ते आज देखील पाहायला मिळत आहे. आज माझं 40-42 वय आहे, तरी सुद्धा अजून तेच स्थिती आहे, तेच प्रोसिजर आहे, सर्व तेच चालू आहे. काही आजपर्यंत भाव वाढल्याने काही सर्व गोष्टीची म्हणजे हे झालेली आहे. आपण बघू शकतो त्यांचं असं म्हणणं आहे, इथं मजुरी वाढली, इथं बियाण्यांचे भाव वाढले, इथं जे मटेरियल टाकतात त्यांचे भाव वाढले, परंतु शेतकऱ्यांच्या मालाला भाव वाढलेला नाहीये. या व्यतिरिक्त तुम्ही काय सांगू शकता अजून? आपल्या तालुक्यात संकटमोचक म्हणून मंत्री गिरीश महाजन यांचा मतदारसंघ आहे, काय सांगा भाऊंना? भाऊंना हेच विनंती आहे की भाऊ तुम्ही काहीतरी तालुक्याचं पहा. बाहेर काही मजा नाही, बाहेर तुम्ही जाता इकडे तिकडे पाहता, पण आपल्या तालुक्याचं तर पहा काहीतरी. का बाहेरच पाहता? आपल्या तालुक्यात घरचे ढोरं कोंडे टाकणे चालू येतं आहे की नाही? बरोबर. ते कापसाचे भाव पहा, काही मका पहा, कपाशी, आपले केळीवाले पहा, हे कुठे तुम्ही पाहताय? तुम्ही स्थानिक कार्यकर्ते किंवा अधिकारी वर्ग कोणीच आलेलं नाहीये, कोणीच येत नाही पाहिले. सगळं जसं त्याचं पोळी भागून घेऊन राहिले, मोकळे उराले. बरोबर. आता येणाऱ्या काळामध्ये निवडणुका आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती,
तर याविषयी आपला रोष आपण दाखवणार का त्याच्यात? दाखवणार आहे ना, बरोबर आहे ना. फिरू द्या ना, लोक गल्ले गेले किती फिरतील ते. मग आता त्यावेळेस दाखवून देईल सगळं. पावर रामानं 14 वर्ष काढले, हे बी 5 वर्ष निघून जातील शेतकऱ्याचे. बघू पुढे काय करायचं ते. हे जरा दराची माती जरा जात असेल काय उपयोग हो. बरोबर. अक्षरशः संताप व्यक्त केलेला आहे की निवडणुकीपुरते फक्त मंत्री, आमदार, खासदार किंवा इतर कार्यकर्ते हे गावात येतात, कार्यकर्त्यांच्या अंगावर हात फिरवतात आणि त्यांची वाहवा करतात, परंतु जेव्हा ते संकटात असतात त्यावेळेस मात्र स्थानिक कार्यकर्ते असो, आमदार असो या मंत्री असो हे मात्र दिसेनासे होतात. आपण शेळगाव गावातील संदीप जिरे यांच्या शेताच्या बांधावर आलेलो आहोत. इथं मका यांनी लावलेली आहे. कमीत कमी 7 ते 8 एकर मका असेल आणि मक्याचं अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालेलं आहे. अतिवृष्टीमुळे आपण बघू शकतो इथं अक्षरशः मक्याच्या जे दाणे आहेत त्यांना कीड लागलेले आहे, कोंब पण आलेले आहे. तर आपण त्यांना विचारू नेमकं त्यांचं काय नुकसान झालेलं आहे आणि त्यांची शासनाकडे काय मागणी आहे. नमस्कार. आपण साधारण किती एकरमध्ये जी मका लावलेली आहे? 3.5 एकर. आणि सुरुवातीतच मका आहे का? हा, सुरुवातीचा म्हणजे आतापर्यंत तुम्ही काहीच घेतलेलं नाही मका? नाही. पेरणीचाच आहे ना. किती रुपयापर्यंत तुम्ही पूर्ण खर्च झालेला आहे? जवळजवळ 70-80 हजार रुपये. आज तुमच्या म्हणजे हातातून आलेला घास हा पूर्ण मातीमोल झालेला आहे. काय सांगाल शासनाला? प्रशासन आपल्यापर्यंत पोहोचलं का? नाही, आजपर्यंत कोणी आले नाही. कोणीच आलेलं नाही. तुम्ही असं प्रशासनापर्यंत काही माहिती पोहोचवली की बाबा असं तोंडात नुकसान झालेलं आहे अशी काही माहिती पोहोचवली? आले नाही तरी पण आलेली नाही. काय सांगाल शासनाला? काय सांगणार आहे? कर्जमाफी करा किंवा मग टाइम भाव द्या, नुकसान भरपाई द्या. आपण काय याच्यासाठी कर्ज वगैरे घेतलेलं होतं? मग घेतलेलं होतं. परंतु आता पुढे काय वाटतं तुम्हाला? तुम्ही कर्ज फेडू शकताय नाही आता याच्या पुढे? नाही, कर्ज कसं काय फेडणार आहे? आणि आता तिला व्यापाऱ्याजवळ 1100 रुपये भाव मागता, बरोबर. आणि मग आता तिथले खर्च किती आला आहे, त्यात उत्पन्न किती येणार, त्यातला अर्ध उत्पन्न घटलंय. मजुरी 500 रुपये रोज 3 घंट्याचा. हां, एका 3 घंट्यामध्ये आपल्या कामाला लागलं 11 घरी. जे प्रशासनाने विमेचे जे फॉर्म भरलेले होते तो विमा आपल्याला मिळाला का? नाही, विमा कुठे आला नाही. कुठलाच पंचनामे झाले, कपाशीचे पंचनामे झाले ना, मक्याचे झाले ना, काही कुठलंच काही झालेलं नाही. तर या त्रिकूट सरकारला इतकं सांगायचं की शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं आणि हमी भावाने जे मक्काचे भाव आहे त्याच्यानुसार तरी खरेदी करावी, बस इतकंच सांगण्या सर्व शेतकऱ्यांचं. तर आपण बघितलं शेतकऱ्याने जून महिन्यापासून जी लागवड केलेली होती त्याचं पहिलीच लागवड आहे आणि इथं कुठंतरी 1 लाखापर्यंत त्यांचं घरून खर्च झालेला आहे. परंतु या 1 लाखाचं आज जमीनदोस्त झालेले म्हणजे मातीमोल झालेले आहे असं कुठेतरी परिस्थिती आपल्याला दिसत आहे. गेल्या जामनेर शहराचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टीमुळे कुठंतरी शेतकरी हवालदिल झालेला आपल्याला दिसत आहे आणि त्यांची एकच मागणी आहे की प्रशासनाने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन प्रत्यक्षात पाहणी करावी, चौकशी करावी, खरंच त्यांचं नुकसान झालेलं आहे किंवा नाही. आपण MJ न्यूज स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. तर प्रत्यक्षात कोंब लागलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये व्यापारी वर्ग त्यात देखील अवहेलना करील याची त्यांना गॅरंटी आहे. त्याच्यामुळे ते व्यापारी वर्गाकडे देखील जाणार नाहीत. ते डायरेक्ट आता ह्या मालाचा डायरेक्ट इथंच म्हणजे जमीनदोस्त करून या जमिनीतच पुरवणार आहे अशी त्यांनी माहिती दिलेली आहे आणि कुठंतरी हमी भाव मिळावा अशी मागणी प्रशासनाकडे त्यांनी केलेली आहे. तर आपण बघितलं इथं शेळगाव परिसरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. या अतोनात नुकसान कोणाचा केळी बाग आहे, कोणाची कपाशी आहे, कोणाची तूर उभी आहे किंवा इतर लागवड केलेली आहे त्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांनी इथं जो हातातोंडाशी आलेला घास तर आपण बघू शकतो हा जमीनदोस्त झालेला आहे. आपण बघू शकतो मित्रांनो, तुम्ही बघू शकता. मी आमच्या प्रतिनिधींना सांगेल की हे थोडं जवळून दाखवा थोडं की हा जो माल आहे हा आता फक्त मार्केटमध्ये नेऊन जाऊन विकण्यात असं काही नाही की बा हा माल काही थोडा नॉर्मल आहे किंवा असा माल नाही. हा माल डायरेक्ट मार्केटच्या भरोशावरच शेतकरी आपल्या मुलांचे शिक्षण किंवा लग्न असो,
लग्न कार्य असो किंवा इतर काही जे मालासाठी घेतलेले कर्ज हे फेडण्याचा त्याने एक रुटीन लावलेला असतो आणि तो रुटीन जर विस्कळीत झाला तर शेतकऱ्याला कुठंतरी आपल्या जीवाची आहुती देण्यापलीकडे तो विचार करत नाही, कारण त्याच्यापुढे दुसरा पर्याय नसतो. कारण शेतकरी हा फक्त शेतावरच अवलंबून असतो, त्याचा काहीतरी उदरनिर्वाहासाठी वेगळा व्यवसाय नसतो. आज महाराष्ट्रासह म्हणजे जामनेर तालुक्यासह महाराष्ट्रात सर्व ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे. प्रत्येक शहरात तालुक्यात ह्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी बांधव हे हवालदिल झालेले आहे. अनेक शेतकरी बांधवांना आज तरी असं वाटत आहे की काय करावं. त्यांच्यापुढे फक्त एकच विचार उभा राहतो की ह्या कर्जापोटी या माझ्या मुलांच्या शिक्षणापोटी आता मी कुठं धडपडावं आणि कुठं जाऊन सर कोणापुढे दाद मागावी. अशा परिस्थितीत प्रशासन जर त्यांच्याकडे एक भावनिक नजरेने पाहत नसेल तर ह्यावेळेस शेतकरी कुठं जाईल असा प्रश्न ह्या नुकसान झालेल्या जो माल आहे आणि तो शेतकरी आहे त्याला पडलेला आहे. मित्रांनो, मी एवढंच सांगेल, प्रशासनाने आणि सरकारने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना नक्कीच एक सहानुभूतीचा हात द्यावा अशी मागणी MJ न्यूज मार्फत आम्ही करत आहोत. MJ न्यूज सोबत मी दादाराव वाघ.